श्रीधर धन्यवाद. अधिक वेळ न घेता या ठिकाणी आचार्य गणांचं स्वागत आपल्याला संपन्न करायचं आहे आणि स्वागत संपन्न झाल्यानंतर पुढील कार्यक्रम हा चालू होईल. या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून सिद्धांत प्रवचन सोहळा असा हा पवित्र सोहळा साधनदाता श्री चक्रधर महाराजांच्या कृपा प्रसादाने या ठिकाणी संपन्न होत असताना या सिद्धांत प्रवचन सोहळ्याचे जे प्रवाचक आहेत आपणा सर्वांना सुपरिचित असलेले आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य प्रवर प्रातस्मरणीय चिंतनीचे जनक करमाड निवासी श्री बाबाजींच्या मुखारविंदातून आपण गेल्या 4 दिवसापासून हा सिद्धांत प्रवचन सोहळा अनुभवत आहोत आणि आज त्या सिद्धांत प्रवचन सोहळ्याची सांगता या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्या निमित्तानेच ही धर्मसभा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. सांगायचं तात्पर्य हेच की ज्या दिवशी दिनांक 18 तारखेला सायंकाळी प्रवचन सुरुवात होण्यापूर्वी जो विधी असतो पंथीय नियमाप्रमाणे सभेच्या नियमाप्रमाणे तो विधी म्हणजे सभामंडप उद्घाटन दीप प्रज्वलन हा सगळा विधी त्या 18 तारखेला आपण सुरुवातीला संपन्न केलेला होता आणि म्हणून आज फक्त या ठिकाणी हे आचार्यगण जे आलेले आहेत त्यांचं स्वागत त्यांचे शुभेच्छापर विचार आणि ज्यांचं प्रवचन आपण गेल्या 4 दिवसापासून ऐकत आहोत आजचा 5वा दिवस आहे त्यांचं समारोपीय विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहेत आणि म्हणून या ठिकाणी प्रथमतः आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य प्रवर प्रातस्मरणीय बाबुळगावकर बाबाजी करमाड निवासी बाबांचं या ठिकाणी प्रथमतः स्वागत आपल्याला संपन्न करायचं आहे. मी सद्भक्त बाबा पांडेकर बाबा सद्भक्त प्रवीण भिकन ब्राह्मणकर त्याचप्रमाणे सद्भक्त शरद भिकन ब्राह्मणकर सद्भक्त श्री निलेश भिकन ब्राह्मणकर या सर्व सद्भक्तांना सूचना करतो आपण या ठिकाणी स्वागतासाठी उपस्थित व्हायचं आहे. सद्भक्त दीपक आबा ही सर्वच सद्भक्त मंडळींना सूचना आहे आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. प्रथमतः आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य प्रवर प्रातस्मरणीय चिंतनीचे जनक करमाड निवासी श्री बाबाजींचं स्वागत या ठिकाणी सर्व सद्भक्त मंडळी करतील अशी मी त्यांना सूचना करतो. एक हार सद्भक्त गुलाबराव गुरुजी आपणाला ही सूचना आहे आपणही स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. आपण आदरणीय श्रद्धेय पूजनीय बाबांचं स्वागत होत असताना आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. त्या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवार टाकळी निवासी श्री बाबाजींचं सुद्धा ही सद्भक्त मंडळी या ठिकाणी पुष्पहाराने स्वागत संपन्न करतील. सद्भक्त बळीराम महाजन आपणालाही विनंती आहे सूचना आहे आपणही स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय आंबेवळगाव निवासी श्री बाबाजींचं सुद्धा ही सद्भक्त मंडळ या ठिकाणी स्वागत करीत आहेत. विनंती आहे स्वागताचा स्वीकार करावा. आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यानंतर आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय गुढी निवासी श्री बाबाजींचं सुद्धा या ठिकाणी पुष्पहाराने स्वागत संपन्न होत आहे. सद्भक्त वसंत भाऊ नागू कोळे आपणालाही सूचना आहे आपणही स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. त्यानंतर आदरणीय श्रद्धेय पूजनीय दसके बर्डी निवासी श्री भाऊंचं सुद्धा या ठिकाणी स्वागत संपन्न करीत आहेत. सद्भक्त मंडळी आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या टाळ्या बंद झाल्या पाहिजे नाहीत.
सर्वच आचार्य गणांचं पुष्पहाराने स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय श्रद्धेय पूजनीय सर्वच आचार्य स्वागत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. यानंतर त्या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती लाभलेली आहे अशा आदरणीय श्रद्धेय पूजनीय पंत रेवेरत बाबाजींचं सुद्धा या ठिकाणी स्वागत संपन्न करतील. सद्भक्त सकाराम भाऊ आपण खाली जा, हार घ्या. आदरणीय श्रद्धेय पूजनीय मंत रेवेरत बाबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. आदरणीय श्रद्धेय पूजनीय कीर्तनकार आमचे रमेश दादा शास्त्री यांचं सुद्धा स्वागत तिथं बसा, यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी सद्भक्त समाधान भाऊ पाटील हे दादांचं स्वागत या ठिकाणी करतील. समाधान दादा द्या तिकडे हार द्या. आदरणीय श्रद्धेय पूजनीय आमचे युवा कीर्तनकार समर्पण दादांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आपल्याला संपन्न करायचं आहे. सद्भक्त राहुल दादा झाला समाधान दादा झाले. राहुल दादा आहेत का? झाले. समर्पण दादा यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत मंडळीक बाबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. सद्भक्त वाल्मिक बापू हे आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत मंडळीक बाबांचं स्वागत या ठिकाणी संपन्न करतील. करमुडचे नाना आहेत का? आपण या बाबाजींचं स्वागत संपन्न करा. आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत मंडळीक बाबा हार तिथे. सद्भक्त गोकुळ दादा आपण सुद्धा इकडे या. आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत आमचे बडगाव निवासी परमस्नेही गोपाल दादांचं सुद्धा या ठिकाणी गोकुळ दादा हे स्वागत करतील. आदरणीय श्रद्धेय पूजनीय आपण टाळ्या वाजवा. जिबू पोपट आपणाला सूचना आहे इकडे या. आदरणीय श्रद्धेय पूजनीय उत्तमराज दादा येळमकर आमचे परमस्नेही यांचं सुद्धा या ठिकाणी बाबू दादा हे स्वागत करतील. सद्भक्त भावराव हिलाल पाटील आपल्याला सूचना आहे तिकडे या. पूजनीय उत्तमराज दादा यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. या सिद्धांत प्रवचन सोहळ्याचा आदरणीय श्रद्धेय या संपूर्ण सोहळ्याचे या ठिकाणी सूत्रसंचालन रूपी सेवा देणारे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय मार्गदर्शक दीपकराज शास्त्रीजी यांचं स्वागत या ठिकाणी सद्भक्तांच्या द्वारे या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय पूजनीय यतिमुनी दादा यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. वैभव भाऊ लाईटवाले यतिमुनी दादा आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत संपन्न करतील अशी मी सूचना करतो. या पुढे यतिमुनी दादा या पुढे. आदरणीय श्रद्धेय सगळी सेवा या ठिकाणी ज्यांनी 5 दिवसापासून केलेली आहे असे आमचे परमस्नेही रुपेश दादा यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. भरत भाऊ पाटील हे रुपेश दादांचं स्वागत करतील. या रुपेश दादा पुढे आपण टाळ्या वाजवा.
आदरणीय पूजनीय अमृतराज दादा यांचं सुद्धा स्वागत भरत दादा अमृतराज दादांचं स्वागत करतील अशी सूचना करतो. आदरणीय पूजनीय मनोहर दादा त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय विकास दादा यांचं सुद्धा स्वागत भरत दादा करतील अशी सूचना करतो. आदरणीय श्रद्धेय पूजनीय मोहन दादा आपलं सुद्धा या ठिकाणी सद्भक्त नामदेव हिरमान पाटील मनोहर दादा यांचं स्वागत करतील. हा मनोहर दादा हा असू मनोहर दादा तिथं टाका. आदरणीय सात्विक मुंडे दादाजी मराठे सात्विक मुंडे दादांचं त्यांना हे करू नका घ्या आरे गेल तसे हो स्वागताचा 1 मिनिट आपण सगळे मंडळी जाणते आहात बसून घ्या खाली. कार्यक्रमाला आपल्याला व्याख्यान महत्वाचं आहे विचार महत्वाचे आहे. हा फक्त सत्संग रूपी कार्यक्रम आहे व आपले सत्संगातून आपण बघत असतात की कोणीही साधू संत आपल्या घरी आल्यानंतर थोडं बस बाजूला की आपण सत्संगात का असेना साधू संतांचं स्वागत करतो. आज या सत्संगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपलं सगळ्यांचं स्वागत आपल्या सगळ्या भाविकांच्या वतीने परिसराच्या वतीने करबूड पवरे कुडे वाघ आमच्या सगळ्या सत्संग मंडळींच्या वतीने या ठिकाणी आपण आचार्यगणांचं स्वागत केलेलं आहे आणि हा स्वागत सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आपण मी तुमच्यातला जे रिकामी आज कोणताही आपला हा कार्यक्रम होत नाही. हा सोहळा जो आहे आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेने एक सगळ्यांनी मला एक सहकार्य केलं. सगळ्यांनी एक इच्छा होती की बाबांचे आपल्याला विचार ऐकायचे आहेत म्हणून हा सोहळा आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांचे कारण मला दिसण्याचा प्रॉब्लेम आहे नाम पटकन येत तुमचे नावं लवकर आठवत नाही म्हणून नाम उल्लेख करण्याचा मनोदय नाही पण सगळ्यांच्या वतीने आपलं स्वागत झालं पाहिजे म्हणून जे जे दिसले त्या पद्धतीने नाम उल्लेख झालेला आहे त्याचा गैरसमज करायचा नाही. पुढील कार्यक्रम लगेच सुरुवात होईल. दंडवत प्रणाम सूचना आमचे परमस्नेही जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत बाबांचंही स्वागत करायची इच्छा ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचीच आहे परंतु त्यांचं उदार अंतकरण ते म्हणताय स्वागत आलेले आचार्य गणांचं करायचं कारण जया ज्ञानियाचे निदर्शने पापा होती पुरश्चरणे तयाचा अवहेर्ण करावा कवने भलतेन वंदावे असे थोर ज्ञानियांचं स्वागत आपल्या अंगणी आल्यानंतर आपल्या घरी आल्यानंतर करावं अशी ही आपली थोर परंपरा आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वच आचार्य गणांचं स्वागत संपन्न झालेलं आहे. यानंतर कार्यक्रमाचं वास्तविकता ही आपल्याला माहिती आहेच परंतु परत तिचं नूतनीकरण व्हावं म्हणून या ठिकाणी प्रास्ताविकपर विचार मांडण्यासाठी मी आदरणीय श्रद्धेय पूजनीय आमचे स्नेही भडगाव निवासी गोपाल दादांना विनंती करतो की आपण आपले प्रास्ताविकपर विचार या ठिकाणी व्यक्त करावे. सिद्धांत प्रवचन सोहळ्याचे प्रवाचक आम्हा तरुणांचे श्रद्धास्थान आधारस्तंभ असे करमाड निवासी श्री मोठे बाबाजी समारोपीय सोहळ्यासाठी शुभचिंतन व्यक्त करण्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व आचार्यगण त्यामध्ये टाकळी निवासी श्री मोठे बाबाजी आंबेवडगाव निवासी श्री मोठे बाबाजी गुढे निवासी श्री मोठे बाबाजी त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय भाऊ उपस्थित सर्व संत महंत आणि सश्रद्ध भावनेने जमलेले आपण सर्वच गेल्या 4 दिवसापासून आपण सिद्धांत प्रवचन सोहळा या ज्ञान सागरामध्ये न्हावून निघालेले आहात आणि आपण बघितलं की बाबांना आपण 10 दिवसामध्ये 11 मध्ये आपण अनुभवला तोच 10 वर्षांनी आज
या 4 दिवसामध्ये आपल्याला तो अनुभवायला मिळाला. खर तर आत्मोद्धारासाठी आणि जीवनाला एक नवीन दिशा प्रदान होण्यासाठी परमेश्वराने जे जीवनमूल्य सांगितलेले आहेत त्या जीवनमूल्यांचा परिचय आपल्याला होणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला जीवनमूल्य आपल्याला समजतील त्यावेळेला असावयाची जी परी आपण आपल्या जीवनामध्ये कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, आपल्यामधला विवेक हा कशा पद्धतीचा असला पाहिजे याचं परिज्ञान आपल्याला तिथं होतं. आंबेवडगाव निवासी महाराष्ट्राधिकरण आचार्य प्रवर प्रातस्मरणीय श्री मोठे बाबांनी सुद्धा एकदा पांढरेकर बाबांना सांगितलं होतं की 11-11 मध्ये जो कार्यक्रम झाला पुन्हा एकदा तो कार्यक्रम होणं गरजेचं आहे. त्यासोबतच एवढी मोठी ही सगळी खेडी खेडगाव मध्ये वास्तू आहे, जागा आहे, आणि या जागेमध्ये पंथीय जे युवा साधक आहे या युवा साधकांना ब्रह्मविद्येचं अध्ययन तर सर्वत्र मिळतं, परंतु त्यांना उभं राहण्यासाठी, त्यांना प्रबोधन करण्यासाठी कीर्तन पाठशाळेची गरज आहे. आणि म्हणूनच आज कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच करमाड निवासी श्री मोठे बाबा, टाकळी निवासी श्री मोठे बाबा या द्वय अधिकरणांच्या हस्ते कीर्तन पाठशाळा आणि ब्रह्मविद्या अध्ययन केंद्राचं या ठिकाणी उद्घाटन तिथं संपन्न झालेलं आहे. आणि प्रवचन सोहळा आयोजित करावा आदरणीय श्रद्धेय महंत श्री पांढरेकर बाबांची खूप दिवसापासून इच्छा होती. तो मधला जो कालखंड आहे हा आत्मपरीक्षणाचा कालखंड आपला सर्वांचा होता, आणि त्यावेळेला आपण सर्वजण एकत्र येऊ शकू किंवा आपण एकत्र येऊ शकत नव्हतो. आणि म्हणूनच मी पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं की साहित्याचार्य चिंतनेचे जनक आचार्य प्रवर श्री मोठे बाबाजी, करमाड निवासी श्री मोठे बाबाजी, खर तर पांढरेकर बाबांना एक वरद हस्त बाबांचा लाभलेला आहे, एक प्रसन्नता लाभलेली आहे. कारण पांढरेकर बाबांनी कधीही बाबांना विनंती करावी, दडीवाळपणे बाबांना विनंती करावी, आणि बाबांनी सुद्धा ती एका क्षणार्धात त्याचा होकार तिथं द्यावा, त्याची प्रतीती वारंवार आपल्याला ती अनुभवायला मिळते. वलवाडी येथे जेव्हा कार्यक्रम संपन्न झाला, अचानकपणे समारोपाच्या वेळेला विषय निघाला. बाबांना सांगितलं की बाबा तुमचे 5 दिवस आम्हाला पाहिजे. बाबांनी सरळ सांगितलं ही डायरी घ्या, जे 5 दिवस तुम्हाला खाली दिसतील ते तुम्ही तिथे बघा. 4च दिवस होत होते. आजचा जो समारोप होता हा समारोप आपल्याला सायंकाळी करायचा होता, पण संध्याकाळी आपला कार्यक्रम संपल्यानंतर बाबांना पुन्हा औरंगाबाद जालन्याकडे जाऊन संध्याकाळचा बाबांचा पुन्हा एक तिकडं कार्यक्रम आहे, आणि म्हणून आपलं हे समारोपीय सत्र आपण या सकाळच्या सत्रामध्ये तेथे आयोजित करत आहोत. बाबांना दंडवत वगैरे आम्ही घातलाच नाही, फक्त बाबांना सांगितलं की बाबा अशा अशा पद्धतीचा कार्यक्रम करायचा, आणि क्षणार्धात बाबांनी होकार दिला. आणि होकार दिल्यामुळे आजच अत्यंत सुशोभित आणि पावित्र ही जो आपलं पावित्र ही जी वास्तू आपल्याला दिसते किंवा हे जो क्षण येथे उभा राहिलेला आहे ते केवळ बाबांच्या होकारामुळे इथे तो उभा राहिलेला आहे. आणि बाबा आले आणि जवळपास 4 सत्र आपण बघितलं की ब्रह्मविद्या ज्ञानाचा अथांग अशा पद्धतीचा सागर, आणि त्या सागरातील एक सूत्र बाबांनी निवडलं, अत्यंत महत्वाचं सूत्र निवडलं, आणि केवळ एका सूत्रावर बाबांनी 4 दिवस, म्हणजे प्रत्येक सत्र जवळपास 2 तासाचं होत होतं. जवळपास 4 दिवस जर आपण पकडले तर 8 तास होतात, आणि 8 तास बाबा फक्त एका सूत्रावर बोललेले आहेत. 8 तास एका सूत्रावर बोलून अजूनही ते सूत्र अपूर्ण आहे, आणि याही सत्रामध्ये बाबा पुन्हा त्याच सूत्राला स्पर्श करून बाबा आपल्याला तेथे निरूपण करणार आहेत. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या धर्मरूप जीवनामध्ये हा एक अनमोल अशा प्रकारचा क्षण आहे. इथे येताना आपल्याला मोकळ्या हाताने यायचंय, पण जाताना मात्र आपल्याला घेऊन जायचं आहे. जाताना काय घेऊन जायचं? आपल्याला ऊर्जा घेऊन जायची आहे. जाताना आपल्याला काय घेऊन जायचं? जाताना आपल्याला आनंद घेऊन जायचा आहे, जो बाबांनी दिला, आणि तो असा क्षणार्धात संपेल अशा पद्धतीने नाही, तर चिरकालपणे तो टिकेल. एवढा बाबांनी आनंद, एवढा बाबांनी समाधान
आणि जीवन जगण्याची एक नवीन दिशा बाबांच्या निरूपणातून आपल्याला ती प्राप्त झालेली आहे. खरोखरच हा अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा योग आहे आणि असा योग वारंवार आपल्या सर्वांच्या धर्मरूप जीवनामध्ये तो आपल्याला प्राप्त होत राहो, हेच प्रास्ताविकाच्या निमित्ताने मी आपल्याला आपल्याशी संवाद साधतो आणि लांबलेल्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. दंडवत प्रणाम. धन्यवाद दादा. प्रास्ताविक पर विचार मांडत असताना हा योग पुन्हा पुन्हा यावा आणि पुन्हा पुन्हा आपल्याला ह्या ज्ञान गंगोत्रीचा लाभ व्हावा अशी अपेक्षा दादांनी या ठिकाणी व्यक्त केली. निश्चितच ती अपेक्षा सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज पूर्ण करणार आहेतच, त्याच्यात कुठलीही शंका नाही. पुनश्च एकदा त्यांना धन्यवाद देतो. यानंतर आपल्या या समारोपीय कार्यक्रमाला ही थोर आचार्यगणांची उपस्थिती लाभलेली आहे. या ठिकाणी शुभेच्छापर विचार ही सर्वच आचार्य मंडळी करणार आहेत, देणार आहेत. आणि म्हणून प्रथमतः मी आदरणीय श्रद्धेय पूजनीय दसके बर्डी निवासी भाऊंना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले शुभेच्छापर विचार व्यक्त करावेत. श्री चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानद नागरा द्वयकरा विघ्नादि दोषाहरा सबंधी जड जीव तारुण्यवरा पोता कृता हि धरा दातारा करुणा करा वरमती जावे विभो गुरुजरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. संपन्न होत असलेला सिद्धांत प्रवचन सोहळा आज या सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रम इथं संपन्न होत. या सोहळ्याचे प्रवाचक आदरणीय पूजनीय श्रद्धेय चिंतनीय जनक साहित्याचार्य उत्कृष्ट लेखक उत्कृष्ट कवी उत्कृष्ट वक्ते आचार्य प्रवर श्री दत्त गडवर झडी तसेच करमाडेतील श्री मोठे बाबाजी या समारोपीय सत्रामध्ये उपस्थित असलेले आचार्य आदरणीय पूजनीय श्रद्धेय कवीश्वर कुलभूषण श्री टाकळी निवासी श्री बाबा, त्याचप्रमाणे आंबेवळगाव निवासी आचार्य प्रवर श्री आंबेवळगावचे नूतन बाबा, तसेच गुढाश्रमाचे संचालक आदरणीय पूजनीय उपाध्याय कुलभूषण श्री गुढे येथील श्री बाबाजी, उपस्थित सर्व संत महंत साध्वी ग्रामस्थ तथा पंचक्रोशीतील भाविक भक्तवृंद, आज समारोपीय सत्र आहे. आजचा क्षण असा आहे की एका अर्थानं आनंद आणि एका अर्थानं वियोग आहे. जो आपण आज कार्यक्रम 4 दिवसापासून अव्याहतपणे चालू आहे त्याची आज सांगत आहे, म्हणून त्याचं दुःख आपल्याला. बाबा घेताना सगळ्यांना आनंद झाला, पण जाताना आनंदाश्रू आपल्या डोळ्यातून तरळणार. हा पूर्वोत्तर क्षण आहे. ज्या वेळेस बाबांचं आपल्या गावामध्ये नगरीमध्ये आगमन झालं
त्यावेळी जेवढा आपल्या अंतःकरणामध्ये उल्हास आनंद उत्कर्ष होता तसाच आज आनंद उत्कर्ष आज या समारोपीय कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसून येत आहे. स्वामींनी सुद्धा सांगितलं की पूर्वोत्तर क्षण दुर्लभ. 7-5 दिवसाचं जे भेटीचं विधान आमच्या स्वामींनी सांगितलं, आज त्याला 5वा दिवसच आहे आणि तो सानंदात संपन्न होत आहे. बाबांनी जे आपल्याला निरूपण केलेलं आहे ते निरूपण आत्मसात करणं हीच सांगत आहे. त्यांचे जे विचार आहेत ते आपल्या अंतःकरणामध्ये जे कायमपणे ठसू द्या. नाही तर असं होतं, पाखडलं आणि काही नाही सापडलं, असं होऊ देऊ नका. जसं ते शेण जमिनीवर पडल्यानंतर आपण ज्यावेळेस त्याला उचलायला जातो ना, त्याच्याबरोबर माती सुद्धा बिरगून येते. तसं इथं आल्यानंतर काहीतरी अंतःकरणामध्ये साठवून जा आणि आपल्या जीवनात जो आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे त्या आनंदाला सामोरं जा. परमेश्वरानं सांगितलेलं जे विधान आहे ते यथार्थतेप्रमाणे आचरणात आणण्याचा प्रयत्न करा, तरच या प्रवचन सोहळ्याचा काही साध्य झालं असं त्याचा निष्कर्ष निघेल. असं होतं, संसारामध्ये सगळ्या गोष्टी भरपूर आहेत. विज्ञानाने एवढी प्रगती केली ती अतोनाच आहे, परंतु जीवाला जो आत्मानंद प्राप्त होतो, जो आनंद प्राप्त करायला पाहिजे तो विज्ञानाने प्राप्त होत नाही, तो अध्यात्माने प्राप्त होतो. म्हणून ते अध्यात्म आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. खरं सुख जे आहे ते अध्यात्मात आहे, विज्ञानात नाही. विज्ञान तुमच्या बाह्य शरीराला उपयोगी जातं, पण या शरीरामध्ये असणारा जो जीवात्मा, त्या जीवात्म्याच्या सुखाला, त्या जीवात्म्याला आनंद प्राप्त करण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. पण आज आपण तेच विसरलो. सामान्य गोष्ट असते, सगळ्यांना देवाने सुंदर असं रूप दिलेलं आहे, नाक तोंड डोळे हस्तपादादी सर्व दिलेलं आहे. याची किंमत आपल्याला कळत नाही. एक साधारण शुल्लक असं उदाहरण देतो की एका बाईनं आपल्या पतीजवळ हट्ट केला की मला नाकामध्ये नथ द्या, नथ करून द्या. तिच्या त्या कारण श्रीहट्ट आहे, तो श्रीहट्ट त्या तिच्या पतीनं पूर्ण केला, तिला नथ घातली. ती सगळ्या गावातल्या लोकांना सांगू लागली, पिंट्याच्या बापानं नथ केली, त्या बबलीच्या पप्पानं मला नथ केली, सगळ्या गावभर सांगू लागली. पण ज्या देवानं तुम्हाला नाक दिलं त्या देवाचं कधी नाव घेता का? तो क्षणिक सुखाचा पती आहे, 2 दिवसाचा सोबती आहे, पण ज्या परमेश्वरानं तुम्हाला एवढं सुंदर नाक दिलं त्याचं नाव कधी आपल्या तोंडामध्ये येतं का? म्हणून ते आमची बहिणाबाई म्हणते, बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हणू नाही आणि बिना हरिनामाने खुले त्याला तोंड म्हणू नये. देवाने आपल्याला एवढं सुंदर तोंड दिलेलं आहे, त्या तोंडानं त्या परमेश्वराचं चिंतन करणं, त्या परमेश्वराचं नाव घेणं हे आपले इथे कर्तव्य आहे. आणि ते पार पाडण्यासाठी बाबांनी आतापर्यंत 4 दिवसात भरपूर असं निरूपण केलं. ते निरूपण आपण आपल्या घरी जाऊन ते आपली शिजोरी म्हणून जतन ठेवा. एवढंच मी तुम्हाला या समारोपीय सत्राच्या निमित्तानं सांगू इच्छितो. बोलायला तर पुष्कळ आहे, परंतु इथं बोलणारे भरपूर आहेत. म्हणून माझे लांबलेले 2 शब्द इथं संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत दंडवत. धन्यवाद. याच्यासाठी केला होता आता असं शेवटचा दिवस गोड व्हावा आणि आमच्या स्वामी म्हणतात क्षण दुर्लभ. पूर्व क्षणाला जो आनंद आहे, जो उत्कर्ष आहे, जी श्रद्धा आहे ती शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि भाऊंनी या ठिकाणी आपल्याला तेच सांगितलं की तुमची जी श्रद्धा होती पहिल्या दिवसाची ती श्रद्धा आज सुद्धा आहे आणि अशीच आयुष्यभर ती श्रद्धा ठेवून परमेश्वराच्या मार्गाकडे, मोक्षाच्या वाटेकडे आपल्याला पांथस्थ व्हायचं आहे. पुनश्च एकदा भाऊंना धन्यवाद देतो. यानंतर प्रथम दिवशी सुद्धा ज्यांचं
सन्निधान आपल्याला लाभलेलं होतं, ज्यांची प्रसन्नता घेऊन या ठिकाणी बाबा आलेले होते, असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य प्रवर प्रातस्मरणीय आंबेवडगाव निवासी श्री बाबाजी, बाबांना विनंती आहे आपण आपले शुभेच्छा पर विचार या ठिकाणी व्यक्त करायचे आहे. बस ठीक आहे. तया ज्ञानियाचे निदर्शने पापा होती पुरक्षरणे, तयाचा अवेर न करावा कवने भलते न वंदावे. सर्वज्ञ श्री आता भाऊनी काहीतरी बोंड काहीतरी तोंड म्हटलं बा, तुम्हाला समजलं की नाही माहित नाही. श्री दत्तात्रेय गेल्या 4 दिवसापासून संपन्न होत असलेला सिद्धांत प्रवचन सोहळा, या प्रवचन सोहळ्याचे प्रमुख निरूपक परमपूजनीय आदरणीय, संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर उत्तर भारतात सुद्धा ज्यांचा निरूपणाचा आगळा वेगळा प्रभाव या आपल्या जनसमुदायावरती आहे, ते चिंतनाचे जनक आचार्य प्रवर श्री बाबाजी, तसेच या सोहळ्यासाठी टाकळी येथील निवासी आचार्य प्रवर कवीश्वर कुलभूषण परमपूजनीय परम आदरणीय श्री बाबाजी, आमचे ज्येष्ठ बंधू आचार्य प्रवर श्री दसके वर्डीतील भाऊ, तसेच या आपल्या परिसरामध्ये म्हणजे गुडे येथे ज्यांचा निवास आहे ते उपाध्याय कुलभूषण आचार्य प्रवर श्री गुडेचे बाबा, तसेच माझे सर्व पणस्नेही या ठिकाणी विराजमान झाले आहेत. त्याच्यामध्ये दीपकराज शास्त्री, रेवेराज बाबा, रमेशराज शास्त्री, संकेत बाबा आदी तिकडच्या मंदिराचे व्यवस्थापन करणारे अमृत दादा, मनोहर दादा, आणि ज्यांच्या प्रस्तावनेतून आपण प्रवचनाचं महत्व समजून घेत असतो ते आमची परमस्नेही बडगाव निवासी आचार्य प्रवर श्री गोपाल दादाजी, आणि या कार्यक्रमाचे आयोजक जे आहेत ते आचार्य प्रवर श्री पांढरीकर बाबाजी. गेल्या 4 दिवसापासून आपण या ज्ञानरूपी अमृतामधून नावून निघत आहोत. म्हणजे गरज काय आहे? कारण आपले देव सांगतात की हा अवघा जन ठकला ठेला असे, याला तू का ठकला, का ठगला गेलास असं विचारणार कोणी नाहीये. बघा की सत्संग म्हणला की लाखो लोक राहतात उत्तर भारतामध्ये. आपल्या इकडे काही सवय नाही तशी, परंतु तिकडे लाखो लोक राहतात. परंतु मग त्यांच्याकडे ती ज्ञानदृष्टी पाहिजे जी आपल्याकडे आहे. आपल्या साधकाला भगवंतांनी या अशा ज्ञानाच्या माध्यमातून या तळागाळातील लोकांना परमेश्वर समजावा, परमेश्वर भक्तीची आवडी लागावी, ओढ लागावी, आणि म्हणून सातत्याने हा प्रयत्न अनेक ठिकाणी अनेक जण आयोजन करून परमेश्वराच्या या कार्यामध्ये सहकार्य करत असतात. आपण सर्व मंडळी शेतकरी आहोत. काही उत्साहवर्धक असतात, काही आळसी असतात,
काही सांगकामे बी असतात, परंतु कोणत्याही योगानं होईना. आता या ठिकाणी आपण गेल्या 4 दिवसापासून निरूपण ऐकत आहात, आहे की नाही? घरचा परिवार चांगला असला ना, ते म्हणतील बरं झालं तुम्ही तिथे गेलेत, नाही तर म्हणतील ते का आपल्याला खायला देणार आहे का, वावरात कोण जाईल, आहे की नाही? पण तशा उद्देशाने का होईना, चला बुवा बाई सांगते म्हणून जातो, किंवा माणसं सांगतात म्हणून बाया येतात. तरी सुद्धा आपल्याला या प्रवचनाचा काय फायदा होत असतो, असं निरूपण आपण ऐकलं किंवा इथं येऊन आपण झोपी जरी गेलो तरी सुद्धा आपल्याला फायदा होत असतो. लक्षात ठेवायचं. एका बाईने आपल्या मालकाला म्हटलं की जाना हो तुम्ही, अख्खं गाव जात आहे, तुम्ही जातच नाही प्रवचनाला, कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, जायला पाहिजे. आता हे रोज म्हणते म्हणून हा म्हणतो चला आजचा दिवस जाऊ आपण. आणि म्हणून भाऊ तयारीनिशी आलाय, आपलं घोंगडं घेतलं ना आले. कीर्तन सुरू झालेलं आहे. कीर्तनकार म्हणले आले सर्व बसा. हो बसला. कीर्तन सुरू झालं, हा झोपी गेला. कीर्तन संपलं, कीर्तनकार म्हणतात की चालले जा. 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या त्यांनी. आता कारण घरी गेल्यावरती माझी पत्नी मला विचारली की बाबांनी तुम्हाला काय सांगितलं, एखादी कथा सांगा, वार्ता सांगा, एखादा चांगला सुविचार सांगा, पण काय सांगणार. आणि म्हणून जसं घोंगडं घेतलं तर विचारामध्ये आपण सुरुवातीला गेलो तर बाबांनी या म्हटलं, आम्ही खाली बसलो तर बाबांनी बसा म्हटलं, आणि ज्यावेळेस निघलो तर जा म्हटलं. एवढा घोप त्यांनी 3 शब्दांचा करून घेतला आहे आणि आपल्या गोठ्यामध्ये झोपण्यासाठी तो गेलेला आहे. नुसतं आपण काही का असे ना या ठिकाणी जाऊन बसू, इकडे तिकडे टाइमपास न करता या ठिकाणी येऊन आपण नुसतं ऐकलं, जरी टाइम जरी आपला घातला तरी जीवाला किती फायदा होतो याच्यातून आपल्याला समजणार आहे. आला गेला आपल्या खातेवरती बसला, त्याने एक शब्द वापरला की बाबांनी पहिले या म्हटलं, आलेत या, बसलेत बसा. आता तेवढ्या वेळेमध्ये, कारण कीर्तन संपता जवळ मध्यान्ह रात्र झालेली आहे आणि चोरांचा शिरकाव त्याच्या गोठ्यामध्ये झालाय की काहीतरी बैल घेऊन जाऊ, काहीतरी धान्य घेऊन जायचं आणि मग आपलं प्लॅन करायचं. तर हा जाणार तिथे लपून बसले. मग यांनी म्हटलं की तुम्ही आलेत या, बरं झालं, बसलेत बसा. ते म्हटलं की आता आपल्याला पाहिलंय, सकाळी पूर्ण गावामध्ये आपला डिंडोळा पिटला जाईल. खात्यावर झोपलात आणि झोपताना म्हणतो जातात जा, ते गेले घाबरून पडून. म्हणजे जरी त्याने हे 3 शब्द जरी लक्षात ठेवले नसते तर ते दृष्टपद हानी बी झाली असती आणि जो वेच आहे परमेश्वराच्या याच्यामध्ये तो बी तुटून गेला असता. आणि म्हणून नुसतं येऊन बसले तरी आपल्याला इतका दृष्टपद म्हणजे दिसणारा फायदा होत असतो. आणि म्हणून अशा या मंगलमय अवसरासाठी आपण चुकायचं नसतं. चला लेकर बाळा का घेऊन येत नाही, पण या. मग एक जण म्हणतो की बाबा ठीक आहे, तुमच्याकडे तुम्ही साधू लोक एवढे प्रसन्न असतात, काय याचं कारण असतं सांगा, आहे की नाही. म्हटलं की अरे बाबा तसं नाहीये. म्हणे काय, साधू संत हे कसं आहे, सुख दुःखी समय कृत्वा लाभा लाभो जया जयो, यांनी ते सोडून दिलाय. आपली मनस्थिती लक्षात, आपल्या मनाचा भाव जो आहे तो तसा तसा राखणे हे साधुत्वाचं महत्वाचं कार्य असतं. आणि म्हणून एका आश्रमांमध्ये एकाने गाय आणून दिलेली आहे. ते गाय आणून दिली. शिष्य लोक म्हणतात गुरुजी मार्गाला आश्रमाला गाय आली. अरे चांगलं झालं, आले गेले अभ्यागतांना चहा होईल, दूध होईल, है की नाही, आपल्याला सडा टाकायला शेण होईल, चांगलं झालं. दुसऱ्या दिवशी तो त्याने गाय दिली तो वापस घेऊन गेला. म्हणजे गुरुजी गाय घेऊन गेली, बरं झालं म्हटलं, काय करतं, तिचं शेण कोण उचललं असतं रोज, है की नाही. त्याने आले गेल्यांचे कपशे पण उचललं असतं, बरं झालं म्हटलं. म्हणजे दोन्ही क्रियामध्ये कसं आहे, समतोल आहे. आणि तो समतोल आपण सुद्धा संसारामध्ये राखला गेला पाहिजे आपल्याकडून. म्हणून ह्या शिकवणीसाठीच आपण वारंवार अशा प्रकारच्या सत्संगात सामील झालं पाहिजे. कारण संसार जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात आणि आपण थोड्या गोष्टीवरून टोकाची भूमिका घेतो. आलं का लक्षात. भाजीमध्ये मीठ टाकलं म्हणून हा विहिरीत उडी टाकायला जातो, लक्षात घ्या.
असं आपण जीवन जगत असताना आपल्याकडे सद्विचारांची शिदोरी आपल्याकडे असली पाहिजे, विवेक विचार आपल्याकडे असली पाहिजे. म्हणून अशा प्रकारचे सत्संग आपल्याला आपल्या जीवनासाठी फार उपयोगी असतात आणि ते गरजेचे आहेत. आपण सर्वांनी गेल्या 4 दिवसापासून परमपूजनीय आदरणीय या आमचे स्नेही जे आहेत पांढरीकर बाबा यांच्या या प्रयत्नाला आपण सर्वांनी सहकार्य करून प्रत्येक वेळेस आपण त्यांना सहकार्य करतात, परंतु पुढच्या वेळेस वेगळ्या प्रकारचं सहकार्य करायचं आहे की नाही. आपण एखाद्या लग्न समारंभामध्ये जातो, मग तो काय म्हणतो, तू बी येजो, भाऊला बी आणजो, वणीला बी आणजो आणि माळीला बी आणजो, आहे की नाही. तसं आपण या ठिकाणी करत नाही. तुमच्या गावामध्ये ही मांदियाळी आलेली आहे, त्या ज्ञानरूप सागर चालून आला आहे, तर तुमच्या जवळचे जे आहेत ज्यांना जाणीव आहे, अर्थ आहे, ऐकण्याची गोडी आहे, किंवा ज्यांच्या मनामध्ये अन्यथा भरलेला आहे, आपला हा ऐरणपट्टा म्हणजे जास्तीत जास्त आरामतोट लोक असतात. मानभावचं तोंड पाहुणे हो, काय करणे हो, आहे की नाही. मग यांचं आज्ञान कसं भेटेल, यांचं मनातलं कसं जाईल. म्हणून आपण काय करायला पाहिजे, त्यांना आवर्जून निमंत्रण दिलं पाहिजे. जसं दिवाळीला घेऊन येतो ना पोरीला, तसं याच्या प्रवचनाच्या वेळेस आमच्या गावामध्ये असा प्रकारचा सप्ताह आहे, तुम्ही सगळ्यांनी या, आवर्जून बसा. म्हणजे त्यांच्या मनातलं अज्ञान जे आहे, अन्यथा ज्ञान जे आहे ते फेटून ईश्वर मार्गावरती त्यांची बुद्धी येईल, त्यांना आवडी लागेल आणि हळूहळू ते सुद्धा धर्माला लागतील. असा हा आपल्या बाबांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यासाठी ज्यांची 4 दिवसापासून वरून पाऊस आहे, आता ऊन आहे की नाही, म्हणजे अशा अवस्थेत सुद्धा हे तर नैसर्गिक विघ्न आहेत लक्षात. परंतु आपल्याला काय फायदा झाला आहे हे आपण बघायचं आहे की गेल्या 2 वर्षापासून आपण असे ओरपल्या गेलेलो आहोत दुःखाने, आहे की नाही, नैसर्गिक आपत्तीने, काही सांसारिक आपत्तीने, पहिले करोनाने आपण सगळे घाबरून गेलो आहोत. त्याच्यामुळे मंदिरात बी जायचे की नाही ही भीती वाटायला लागली लोकांना, कारण मंदिर सरकारने पहिले बंद केले, कारण मंदिरापासून सरकारला काही उत्पन्न नाही, हे त्यांची मर्जी आहे. परंतु मग आपण त्याच्यामध्ये धास्तावून गेल्यामुळे पुन्हा आपला नैसर्गिक आपत्ती, एवढा पाऊस झाला की काहींच्या पेरण्यात गेला निघून, आहे की नाही. मग या आपत्तीमुळे आपण काय होत असतो, समतोल होत असतो. आणि म्हणून तो तोल साधण्यासाठी, एकाग्र साधण्यासाठी आपण सर्वांनी अशाच प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण हा लाभ घेतला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याकडे या संसारात चालण्याची ताकद निर्माण होते, आपल्याकडे सद्विचारांची शिदोरी राहत जाते. त्याच्यामुळे आपण आपले जे कुविचार असतात ते आपण आपलं सुटल्या जात असतात. आणि ते सोडण्यासाठीच गेल्या 4 दिवसापासून आचार्य प्रभू श्री बाबाजींनी हा मोठा प्रयत्न या ठिकाणी राबवला आहे. आचार्य प्रभू श्री पांढरेकर बाबांना साधनदाता परमेश्वर त्यांच्याकडून अशी जी सेवा पुन्हा पुन्हा घडून घेऊ आणि आपल्या सर्वांचं त्यांना सहकार्य लाभो. आणि आपण सर्व या ठिकाणी दररोज येऊन या ज्ञानामृताचा लाभ घेतला. आपण सुद्धा सर्व धन्यवादाला पात्र आहेत. सर्वज्ञ श्री धन्यवाद बाबाजी. आमच्या स्वामींनी रोवलेल्या बाळकाचा दृष्टांत सांगितलाय. एका मातेचं बाळक असतं, ते मालकाला काही जर खाऊ घातलं की ते लगेच होकून टाकतं, दूध पाजलं दूध देऊ. मग शेजारी पाजारी असतात बाया, ते म्हणतात बाई हा भोगतोय, पोटात काही राहत नाही, मग कशाला पाजते, कशाला खाऊ घालते. ती म्हणते म्हणे आई जरी ओकत असला परंतु आज ओलावा तर राहील, पोट ओलं तर राहील, तेवढीच ऊर्जा राहील. तशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आलात, नाही जरी समजलं, डोळे जरी लागले, कानावर शब्द जरी पडले, तर निश्चितच हे धर्मरूप जे शब्द आहेत, स्वामींचं ज्ञान आहे, ते तुम्हाला भावी जीवनाला निश्चितच फायद्याचं होणार आहे. बाबांनी सुंदर अशा कथेच्या मार्फत आपणा सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचवला. पुनश्च एकदा बाबांना धन्यवाद देतो. त्यानंतर शुभेच्छापर विचार मांडण्यासाठी मी आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य प्रवर गुरुवर्य टाकळी निवासी श्री बाबांना विनंती करतो की आपण आपले शुभेच्छापर विचार या ठिकाणी व्यक्त करावे.
पुत्रं विशालदेवश्च नित्यमुक्तिं प्रदायकम् मालिनी परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं विभुं वन्दे श्रीचक्रधरं विभुं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सिद्धांत प्रवचन सोहळा आज या ठिकाणी 4 दिवसापासून चालू आहे। आपण सगळं श्रवण करीत आहात। त्या सिद्धांत प्रवचनामध्ये आपल्याला काय सांगितलं हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि ते समजून देण्यासाठी 4 दिवसापासून जे प्रयत्न करून राहिलेला आहे असे परमपूजनीय आदरणीय आचार्य प्रवर माझे स्नेही करमाड निवासी श्री बाबाजी, त्याचप्रमाणे आताच आपल्याला अमोल असे विचार ऐकवले असे परमपूजनीय आदरणीय आंबेवडगाव आश्रमाचे उपसंचालक परमपूजनीय श्री बाबाजी, त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले परमपूजनीय आदरणीय गुढे निवासी आचार्य श्री बाबाजी आणि आपल्या परिसरात सर्व परिचित असलेले असे परमपूजनीय आदरणीय आचार्य प्रवर श्री भाऊ, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले कीर्तनकार, प्रवचनकार, संत, महंत, भिक्षुक, वासनिक आणि बंधू भगिनी, आज आपल्या इथे 4 दिवसापासून हे प्रवचन सुरू आहे। 4 काय आहेत? प्रवचनकार आहेत, त्यांचा भोवताल 4 जण बसलेला आहे। शिवाय 4 काय आहेत? आपल्या सिद्धांताप्रमाणे जर म्हटलं तर 4 स्थान, प्रसाद, वासनिक आणि भिक्षुक। अनेक 4 काय आहेत? देव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर। अनेक 4 काय आहेत? ज्यांच्यावर आपलं प्रवचन चाललेलं आहे ते 4 काय आहेत? पूर्व पक्ष, पक्ष, विपक्ष आणि सिद्धांत। पूर्व पक्ष म्हणजे सिद्धांताचा एक भाग असलेला तो पूर्व पक्ष आहे। पक्ष म्हणजे सिद्धांत आहे परंतु नाही तर पक्ष आहे। आणि विपक्ष म्हणजे हे किंवा ते अशा प्रकारचे संदेह आहे ते, आणि ते संदेह तोडण्यासाठी सिद्धांत। सिद्धांत म्हणजे काय? कोणतं सिद्धांत आहे? आपण जे आज आपण इथे दिसून राहिलेलो आहोत, इथे जर बसलो आहात सगळं, आपण कोण आहोत याचा परिचय आपल्याला आहे का? आपण कोण आहोत, कुठून आलो, कोणी आणलं, कशा करता आणलं, का आणलं, याचा परिचय कोणाला नाही। आणि तो परिचय करून घेण्यासाठी अशा प्रकारचे जे सिद्धांतात्मक जे प्रवचन असतात ते महत्वाचे असतात। आणि ते सिद्धांतात्मक प्रवचन ऐकणं आणि ते आपल्या हृदयात सामावून घेणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं हे महत्वाचं आहे। कारण आपण जे आलेलो या संसारामध्ये, हे संसार निर्माण कोणी केलं, कशा करता केलं, त्याचा उद्देश काय, आणि आपल्याला या संसारामध्ये कशा करता आणलं, तर परमेश्वर आहे। परमेश्वराचा सिद्धांत असा आहे, परमेश्वराचं कार्य असं आहे
ते हा जो जीव आहे, देव, प्रपंच आणि परमेश्वर, देवता, याच्यातला जो जीव आहे तो जीव एकदम निरानंद आहे. आणि त्या जीवाला आनंद देण्यासाठी परमेश्वराने हे सृष्टी निर्माण केले. परंतु ते आनंद केव्हा मिळणार? केव्हा मिळणार आपल्याला आनंद? आपल्या घर बसल्या भेटेल का? काही आपण नसुद्धा पसंत राहिलं तर आपल्याला तो आनंद भेटेल का? तर परमेश्वराचा जो उद्देश आहे जीव उद्धारणाचा, तो जीव उद्धारणाचा उद्देश त्याचा पूर्ण होईल का? आज आपण गुंतलेलो आहे कशामध्ये? प्रपंचामध्ये गुंतलेलो आहे. संपूर्ण प्रपंचामध्ये. प्रपंच म्हणजे काय आहे? शरीर कसाच आहे? प्रपंचाचं आहे. खाणं पिणं सगळं प्रपंच आहे. लत्ते कपडे घरदार सगळं प्रपंच आहे. आणि या प्रपंचामध्ये आपण गुंतलेलो आहे. जोपर्यंत आपण या प्रपंचाच्या बाहेर निघत नाहीत तोपर्यंत, आणि जोपर्यंत आपण त्या परमेश्वराचा आश्रय धरून घेत नाहीत तोपर्यंत आपलं भलं होणार नाही. आणि आपलं भलं होण्यासाठी आपण काय करणार पाहिजे? काय केलं पाहिजे? आपण कशामध्ये गुंतलेलो आहात आणि ते गुंत सोडवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? याच्यासाठी एक उदाहरण आहे. हे आपल्याकडे 3 गोष्टी असतात. कोणत्या 3 गोष्टी? संपत्ती, संतती आणि सत्संगती. संतती, संपत्ती आणि सत्संगती. याच्यामध्ये आपल्या सोबत येणार कोण? संतती, संपत्ती हे आपल्या सोबत येणार आहे का? सत्संगती आपल्या सोबत येणार आहे का? काय येणार आहे आपल्या सोबत? याच्यावर एक उदाहरण आहे की एक मनुष्य असतो आणि त्या मनुष्यावर एक आरोप आलेला असतो. आणि तो आरोप आल्यानंतर त्याला कोर्टामध्ये बोलावलं जातं. कोर्टामध्ये गेल्यानंतर त्याला विचारतात, तो सांगतो बा असं असं आहे, खरं असं आहे. मग तो म्हणतो याला कोणी साक्षीदार आहे का? मग साक्षीदार घेऊन या. मग त्याला असं वाटलं की आपले 3 मित्र आहेत, 3 मित्रातून कोणी एक मित्र येईल साक्ष द्यायला. आणि म्हणून जो अत्यंत आवडीचा मित्र होता त्या अत्यंत आवडीच्या मित्राकडे तो गेला. त्या मित्राने त्याचा आदर सत्कार केला, स्वागत केला आणि मी विचारलं की भाऊ मित्र कोणीकडे आला? तो म्हणतो की बाबा माझ्यावर असं असं केस झालेली, कोर्टामध्ये बोलावलं. मी माझ्याकडे काय सांगायचं ते सांगितलं, परंतु ते म्हणतात त्याला कोणी साक्षीदार आहे का? त्याला साक्षीदार घेऊन या. तर मी तुझ्याकडे आलो आहे की तू मला साक्षी म्हणून कोर्टामध्ये चाल. तेव्हा तो मित्र हात जोडून म्हणतो की मित्रा या बाबतीत मी घराच्या बाहेर निघणार नाही. जा. ठीक आहे म्हणा. तो गेला, दुसऱ्या मित्राकडे गेला. दुसऱ्या मित्राकडे गेल्यानंतर त्यालाही आपलं सगळं त्यानं सांगितलं. सांगितल्यानंतर तो मित्र म्हणतो की मित्रा मी येईन, मात्र कोर्टाच्या फाटकापर्यंत यायला आत येणार नाही. म्हणत तुझं काय काम आहे म्हणत होते. तिसऱ्या मित्राकडे गेला. तिसऱ्या मित्राला सगळं सांगितलं. मग तो तिसरा मित्र म्हणतो की मित्रा तू जिथे घेऊन जाशील तिथे मी यायला तयार आहे. तू जे सांगशील ते मी करायला तयार. तिसरा मित्र त्याला सहकार्य करतो. तसा आपला तिसरा मित्र कोण आहे? आपण रात्रंदिवस कष्ट करून 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 खूप संपत्ती कमावली आणि ज्या वेळेला आपला अंतकाळ येतो, ज्या वेळेला मृत्यू होतो, त्यावेळेला ते संपत्ती काय म्हणते, मित्रा तुला जायचं तर जा, मी कपाटाच्या बाहेर निघत नाही. निघतं का ते संपत्ती बाहेर? निघत नाही. मी कपाटाच्या बाहेर निघत नाही, तुला जायचं असेल तर जा. दुसरा मित्र असतो संतती, मुलाबाळात.
त्या मुलाबाळाचा मृत्यू झाल्यानंतर तर मुलाबाळा काय म्हणतात, स्मशानापर्यंत येतात. स्मशानामध्ये एकदा ठेवलं की जा बाबा तो जा, आणि तो वापस निघून जातो, घरी येऊन जाते. संतती जाते का सोबत? संतती जात नाही, संपत्ती जात नाही. मग जाते सोबत काय? सत्संगती. सत्पुरुषाची जी संगती आहे, सत्पुरुषाने जे का आपल्याला विचार सांगितलेला आहे, सत्पुरुषाने जे का आपल्याला चांगलं ज्ञान केलेलं आहे, आणि त्या ज्ञानाप्रमाणे जर आपण आचरण केलं तर ते आचरण आपल्या सोबत जाणार. परमेश्वराचे उद्देश काय? जीवांचा उद्धार करणं. सिद्धांताच्या अर्थाने परमेश्वराच्या जीवाचा उद्धार करू शकतो, एरवे देवता कोणी काय करू शकत नाही. कारण देवता याने जे केलेलं आहे त्याचे फळ ते देऊ शकतात देवता, परंतु ते जीवाचा उद्धार करू शकत नाही, जीवाचं कल्याण करू शकत नाही, जीवाला मोक्ष देऊ शकत नाही. प्रपंच तर नाशिवंत आहे, तो काय करू शकत नाही. हा जीव आहे, जीव आहेत महममताने फसलेला आहे, आणि महममतामध्ये फसून तो जीवाला फसवायचं काम करत असतो, तोही करत नाही. एखादा चांगला ज्ञानी असेल, सत्संग असेल, असं भावासारखं ते आपल्याला सन्मार्ग दाखवतात, आणि त्या सन्मार्गाप्रमाणे जर आपण चाललो तरच आपल्या जीवाचा उद्धार होणार आहे. आणि ते सन्मार्ग आपल्याला लाभावं यासाठी असे हे कार्यक्रम आयोजित केले जातात. जर हे कार्यक्रम आयोजित केले नाही तर आपल्याला ते संस्कार निर्माण होणार नाही, आपल्याला ते सत्संगती लाभणार नाही, आणि सत्संगती लाभले नाही म्हणजे आपल्या जीवाचं कल्याण होणार नाही. आपल्या जीवाचं कल्याण करून घेण्यासाठीच आपल्याला हे सगळं उठाठेव करायचे आहे. कारण हे जे शरीर आहे नाशिवंत आहे, आज आहे उद्या नाही. परंतु ज्याच्यावर शरीर जगून आहे, ज्याच्यावर शरीर विद्यमान आहे, तो आत्मा आहे. शरीरामध्ये आत्मा आहे. त्या आत्म्यासाठी आपण काय करतो? रात्रंदिवस झटतो, आपण कष्ट करतो, नाना प्रकार शेतीमध्ये राबतो, नोकरी करतो, धंदा करतो, सगळं करतो. कोणासाठी करतो? हे शरीरासाठी करतो. परंतु आत्म्यासाठी काय करतो? त्या आत्म्यासाठीच आपण आपल्या आत्म्याचं भलं करण्यासाठी काहीतरी करावं, आणि म्हणून अशा प्रकारचे हे सत्संग आपल्याला लाभतात. आणि त्या सत्संगामधून जे सद्विचार आपल्याला भेटतात, त्या सद्विचाराप्रमाणे जर आपण वागलो तरच आपल्या आत्म्याचं कल्याण होणार आहे, आणि आपल्या आत्म्याचे हित होणार आहे, आपल्या आत्म्याचं भलं होणार आहे. जर त्या सत्संगापासून आपण दूर राहिलो, जर सत्संगामध्ये जर प्रवेश केला नाही, आलो नाही, तर आपल्या आत्म्याचं भलं होणार नाही, आपल्या आत्म्याचं कल्याण होणार नाही. आणि आपल्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी, आपल्या आत्म्याचं हित साधण्यासाठी, आपल्याला मोक्षाला जाण्यासाठी परमेश्वराने हे जग निर्माण केलेलं आहे. आणि ते जग निर्माण करून त्या जगामध्ये परमेश्वराने जे सिद्धांत सांगितलेला आहे, त्या सिद्धांताप्रमाणे आपण स्वतः वागायला पाहिजे. आपण स्वतः वागलो तर आपल्याला भेटेल, आणि आपण स्वतः जर वागलो नाही तर आपल्याला भेटेल का? कारण आपण स्वतः कष्ट करायला पाहिजे. आपण स्वतः कष्ट केल्याशिवाय त्याचा परिणाम आपल्याला भेटणार नाही. आपण बसल्या बसल्या जर पाहिलं तर असं कधीच होणार नाही. त्याच्यासाठी काहीतरी उद्योग करायला पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी परिश्रम करायला पाहिजे. आपण सर्वांनी त्या परमेश्वराचे भक्त आहात, त्या परमेश्वराचे नाम आपण घेतलेलं आहे, आणि ते नाम घेतलेलं तुम्हाला तुमच्या गुरुने तुम्हाला नाम दिलेलं आहे, आणि त्या नामाचं स्मरण केलं नाही तर आपलं कल्याण होईल का? आणि म्हणून आपलं कल्याण करण्यासाठी, आपलं हित साधण्यासाठी आपल्याला स्वतःच ते प्रयत्न करावा लागेल, स्वतःच परमेश्वराचं स्मरण करावं लागेल, स्वतःच परमेश्वराचे चिंतन करावं लागेल, तरच आपलं आत्मकल्याण होणार आहे, नाहीतर आत्मकल्याण होणार नाही. आणि याच्यासाठी हे मार्गदर्शन करण्यासाठी अशा प्रकारचे श्रेष्ठ पुरुष आपल्या ठिकाणी इथे येतात, आपला वेळ देतात, आपला वेळ खर्च करून आपल्याला हितोपदेश करतात. त्या हितोपदेशाप्रमाणे जर आपण वापलो, कसं करता हितोपदेश? आपल्या कल्याणासाठी, आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी. आणि ते जर आपलं हितोपदेश आपण आत्मसात केलं नाही, आणि त्याप्रमाणे जर आपण वागलो नाही, त्याप्रमाणे जर आपण कष्ट केलं नाही, तर आमचं आत्मकल्याण होईल का? आपलं हित होईल का? आपलं साध्य होईल का? नाही होणार. आणि म्हणून यांनी जे वेळ खर्च करून आपल्या इथे आलात आणि आपल्यासाठी प्रवचन वगैरे केलं, 2-2 तास
तुमच्यासाठी त्यांनी अव्यात खर्च केलेत, त्याचा उपयोग आपण करून घ्यायला पाहिजे.